गाईस हॅलो गाईस. तर गाईस तुम्ही बघू शकता. हेलो गाईस. फिर ये बोलेगा मेरे को भी ले, मेरे को भी ले, मेरे को भी ले, तब हम नहीं लेंगे इसको. हेलो गाइस, तो ये हमारा फर्स्ट व्लॉग होने वाला है. आज से हम व्लॉगिंग स्टार्ट करने वाले हैं. तो पहला व्लॉग ऐसे होने वाला है कि हम लोग जा रहे हैं उज्जैन. मेरे आजू बाजू में लोग हैं जो मुझे बिल्कुल सपोर्ट नहीं करते ये चीज़ में, तो आप मुझे सपोर्ट कीजिए. आजू बाजू वाले लोग बिल्कुल नहीं सपोर्ट करते, तो आप मुझे सपोर्ट कीजिए. आपका सपोर्ट बहुत ज़्यादा है मेरे लिए. स्टे ट्यून्ड. तर गाईस तुम्ही बघू शकता आता उज्जैनला जात होती मी, बट उज्जैनवरून मी रिक्षावर आली. जसं की तुम्ही बघू शकता माझ्या मांजरीला आम्ही सोडायला चाललो आहे तिच्या दुसऱ्या घरी. सो तिथे ती राहू शकते. तर खूप माणसं माझ्याकडे बघतायत गाईस, पण जाऊ दे. अरे मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन आता पुढचा ब्लॉग. अरे कहना क्या चाहते हो? हॅलो गाईस, तर आता आम्ही चाललो आहे उज्जैनला. सगळ्यांनी हाय करा. भाई मिनी अरे भाई बघता गेलतो मी, तो बोला नारळ फोड सगळं काम होईल, तो गेम आहे. तर गाईस आता आम्ही चाललो आहे. गणपती बाप्पा माझ्या फॅमिली सोबत चालली आहे. आता खूप गाईस, तर आता आम्ही थांबलो आहे कसाऱ्याला. सो आम्ही थांबलो कशासाठी आहे? चाय घ्यायला. तर गाईस आता सकाळ झाली आहे. आम्ही आता बसमधून उतरलो आहे आणि खूप थंडी आहे गाईस. खूप वेळ लागला आम्हाला. ॲक्च्युली अजून आम्ही पोचलो पण नाही. आम्ही 10:50ला निघालो होतो रात्री, बट अजून आम्ही पोचलो नाही. अजून खूप वेळ आम्हाला पोचायला. आता आम्ही तेच बघतो आहे. आता आमचं शेड्यूल जो आम्ही प्लॅन केला होता तो थोडा वरखाली होणार आहे, कारण आम्हाला ट्रॅव्हलिंगला खूप वेळ लागला आहे. जिथे आम्हाला वाटलं होतं की 12 आवर्समध्ये आम्ही पोचू, तिथे आम्हाला खूप वेळ लागला आहे. तर गाईस आता आम्ही तर आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. खूप डिस्गस्टिंग ट्रॅव्हलिंग चालली आहे आमची, खूप जास्त. सो आम्ही इथून आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहे. तर गाईज आता आपण हॉटेलमध्ये चेक इन करून रेडी झालो आहे. बात तो सही है. आयफोन आहे. आयफोन आहे. तर आता आम्ही रेडी झाले. सगळे रेडी होतोय आम्ही. जाऊ दे गाईज, नंतरच व्लॉग करते. हॅलो गाईस, तर बघू शकता आम्ही रिक्षाने चाललोय. बघा तो गाइस अभी हम जा रहे हैं, आप देख सकते हो.
अभी हम चलते चलते जा रहे हैं। मैं आपको व्यू दिखाती हूँ। तर गाईस फायनली आमचं दर्शन झालं आहे खूप वेळेनंतर, खूप लाईन लागून VIP लाईन लागून पण खूप वेळेनंतर, आणि ब्लेसिंग्स आम्हाला भेटले आहेत. सो असेच देवाचे आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहावे, तुमच्या सोबत राहावे. आता आम्ही पुढे काय करणार आहे माहिती नाही, तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की सांगेन की काय होणार आहे पुढे. सध्या तर आम्ही आता बाहेर जातोय, बघूया काय होतं. बाय बाय. उज्जैन आओगे तो मेरे यहाँ पे ज़रूर आना. डू विजिट गाइस, डू विजिट. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. हॅलो गाईस, तर आता मी फायनली 12 वाजता रूममध्ये चेकिंग केली आहे. आता उद्याचा दिवस आम्ही तुम्हाला उद्या दाखवू. बाय. गुड मॉर्निंग गाईस. तर आत्ता 4 वाजले आहेत आणि आपण निघालोय उज्जैनला दर्शन करायला. ॲक्च्युली भस्म आरती बघायची होती, बट ते पासेस काही अवेलेबल नव्हते. सो मग आता आम्ही स्क्रीनवरनं बघणार आहे, बघूया भेटते का बघायला. त्यानंतर मी उज्जैनमध्ये काही काही कॅप्चर करेन जेवढं मला करता येईल, आणि मग त्यानंतर मी ते ब्लॉगमध्ये ॲड करत राहीन. बघूया आत्ता मी जस्ट हॉटेलमधून निघालो आहे. आता बघूया कसं काय होतं आहे. बाय बाय. मन्नू भाई मोटर चली पम पम पम. मन्नू भाई मोटर चली पम पम पम. गाइस हम जा रहे हैं अभी लाइव में दर्शन करते करते. आप देख सकते हो सुबह के 4:30 बज गए हैं अभी. हर हर महादेव, जय श्री राम. आगे बढ़िए. बस इतनी कृपा करना. त्यांना म्हणे हॅलो गाईस, हॅलो बाय. आम्ही चाललो उज्जैनला. आम्ही चाललो उज्जैन. ओके बाय. बाय तिथे बघून बोल ना, बाय बोल त्यांना. बाय. खूप टायमांनी ब्लॉग करते मी. आम्ही उज्जैनला गेलो तर तिथे मला फोन नव्हता भेटला. सो आता आम्ही काल भैरवला आलोय. आता तिथे बघूया काय होतं, तुम्हाला अपडेट देत राहीन. बाय बाय गाइस, लव यू. भीड़ में सुनसान में साक्षात शंभुनाथ. ओम की गुंजार में ओंकार में शिवनाथ. दृश्य या अदृश्य हर पुकार में हर हर. काय लगतीये गर्मी. ये मग शर्ट काढते नको. का? पब्लिक प्लेस. शी, पब्लिक प्लेस म्हणजे बंद कर. नाही काय अगली पब्लिक अगली फेस बोलली तुला, म्हणजे पब्लिक तुला बोलली.
कुठला बोलली अगली फेस पब्लिक काय बोलली पब्लिक प्लेस पगली फेस पगली फेस अगली फेस आहे आता बाबा बोलतो काका बोलतो पगली फेस हाय हाय पगली फेस कोणाचा आहे अगली फेस दाखव त्यांना ब्लॉगमध्ये असं दाखव अगली चेंज केला जाऊ दे हाय कर भाई मजा आया எம்மாடி உன்னால நான் துடிக்கிறேன்